नमस्कार, मी अर्चना. गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. तर इथं मी डिंगऱ्या घेतलेल्या आहेत, मस्त अशा कवळ्या कवळ्या डिंगऱ्या आहेत. तर याला मुळ्याच्या शेंगाई म्हणतात. तर मागचे पुढचे असे देठ काढून असे बारीक असं कट करून घेतलेले. तर गावरान पद्धतीने माझी रेग्युलर जी पद्धत आहे त्या पद्धतीने बनवून दाखवणार रस्सा भाजी. तर ह्या डिंगऱ्या अगोदर भाजून घ्यायच्या आहे शेंगा. गॅसची मोठी ठेवलेली आहे, तर यावर डाग पडेपर्यंत मोठ्या आचेवर भाजून घ्यायचं. शेंगा छान अशा भाजून झालेला खमंग असा सुगंध सुटलेला आहे. तर पाणी टाकायचं. पाणी टाकल्याबरोबर आता हे लगेच काढून घ्यायचं. फळ्यामध्ये तेलामध्ये जिरे छान तडतडले. गॅस कमी करायचा. कोथिंबीर आणि लसूण असं बारीक करून घेतलेलं थोडं परतून घ्यायचं. यामध्ये भाजून उकळून घेतलेलं शेंगा, हळद टाकायची, घरगुती मसाला, काळं तिखट. गॅसच्याच वाढवायची. आता मिक्स करून घ्यायचं. रस्सा भाजी बनवणार त्या भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मोठ्या आचेवर व्यवस्थित असं परतून घेऊ. आता गरजेनुसार पाणी, चवीनुसार मीठ टाकायचं. गॅसच्याच वाढवलेली आहे. आता मोठ्या आचेवर उकळू द्यायची. आता सुरुवातीला इथं उकळी आलेली. आता गॅसच्याच एकदम मंद करायची. मंद आचेवर आता ही 5-6 मिनिटं ही रस्सा शिजून घेणार, भाजी शिजून घेणार आहे. जास्त वेळ नाही लागणार. गॅस बंद केलेला, भाजी तयार झालेली तुम्हाला काढून दाखवते. आता एकदम मस्त अशी भाजी. कॅमेरा चमकतो त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. आता तुम्हाला जवळ दाखवते. एकदम किती छान कलर आलेला आहे आणि जास्त पाण्यासारखी नाही झालेली आणि जास्त दाटसरही नाही. नक्की बनवा माझ्या सोप्या पद्धतीने. कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा.